Hello and welcome to our today's session of mobile application development. This is our very first lecture of mobile application development, that is MAD. The course code is 22617. तर आपण आजच्या सेशनमध्ये पूर्ण सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेणार आहे. तर ह्यामध्ये आपल्याला 3 लेक्चर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला प्रॅक्टिकल्स परफॉर्म करायचे आहेत. आपल्याला थेरी पेपर असणार आहे 3 तासाचा आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल असणार आहे. प्रॅक्टिकल आपला एक्सटर्नल असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे टोटल प्रॅक्टिकल्स असणार आहेत, तर टोटल प्रॅक्टिकल आहेत नंबर ऑफ 32. त्याच्यामधील जे स्टार मार्क आहेत ते स्टार मार्क आपल्याला कंपल्सरी करावे लागतात. त्याच्यानंतर आपण थेरी म्हणजेच जे काही युनिट आहेत त्या युनिटबद्दल माहिती घेऊया. तर फर्स्ट युनिट आहे अँड्रॉईड अँड इट्स टूल्स. याच्यामध्ये आपण अँड्रॉईडचे इंट्रोडक्शन, ओपन हँडसेट अलायन्स इकोसिस्टीम, अँड्रॉईडची गरज काय, फीचर्स कोणते, कोणते टूल्स, कोणते सॉफ्टवेअर आपण यूज करणार आहे, त्याचं आर्किटेक्चर कशा प्रकारे असणार आहे, या सर्व गोष्टी फर्स्ट युनिटमध्ये आपण शिकणार आहोत. त्याचनंतर आता युनिट नंबर 2 जो की आहे इन्स्टॉलेशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ अँड्रॉईड. तर याच्यामध्ये आपल्याला जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्यानंतर जावाचं जे JDK आहे म्हणजेच जावा डेव्हलपमेंट किट, तसंच आपल्याकडे असणार आहे अँड्रॉईड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट म्हणजेच अँड्रॉईड SDK. तर ह्या गोष्टी आपण 2.1 मध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर आहे पॉईंट ADT म्हणजेच अँड्रॉईड डेव्हलपमेंट टूल्स, म्हणजेच अँड्रॉईड ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या टूल्सची गरज भासणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला ADT हा पॉईंट आहे 2.2. लगेच 2.3 आहे अँड्रॉईड व्हर्च्युअल डिव्हाइस, दॅट इज AVD. म्हणजेच ज्यावेळेला आपण एखादा अँड्रॉईड ॲप्लिकेशन डेव्हलप करत असतो त्याच्यावेळेला आपण एखादा ॲप मोबाईलवरती इन्स्टॉल न करता डायरेक्टली आपण व्हर्च्युअल डिव्हाइसवरती तो रन करू शकतो. याच्यासाठी आपल्याकडे अँड्रॉईड व्हर्च्युअल डिव्हाइस AVD असा पॉईंट आहे. त्याच्यानंतर येतात इम्युलेटर्स, म्हणजेच 2.4 पॉईंट आहे इम्युलेटर्स. तर अँड्रॉईड डेव्हलपमेंटसाठी कोणत्या प्रकारचे इम्युलेटर्स आपण यूज करणार आहोत आणि कोणकोणत्या प्रकारचे इम्युलेटर यूज करू शकतो, या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. 2.5 मध्ये आहे डाल्विक व्हर्च्युअल मशीन. तर डाल्विक व्हर्च्युअल मशीन म्हणजे जी काही व्हर्च्युअल मशीन असणार आहे आपण अँड्रॉईड ॲप डेव्हलप केल्यानंतर रन करण्यासाठी किंवा त्याचा परफॉर्मन्स चेक करण्यासाठी, तर ती जी व्हर्च्युअल मशीन आहे ती डाल्विक या प्लेसमध्ये तयार केली होती. त्याच्यानंतर हे डिफरन्स बिटवीन JVM अँड DVM. JVM म्हणजेच जावा व्हर्च्युअल मशीन अँड DVM मीन्स डाल्विक व्हर्च्युअल मशीन. तर याच्यामधला जो काही डिफरन्स असणार आहे तो आपण 2.5 मध्ये शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर जो पार्ट येतो तो आहे 2.6 म्हणजेच स्टेप्स टू इन्स्टॉल अँड कॉन्फिगर अँड्रॉईड स्टुडिओ अँड SDK म्हणजेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. तर ओव्हरऑल इन्स्टॉलेशन अँड कॉन्फिगरेशनचा भाग आपला युनिट नंबर 2 मध्ये कवर झालेला आहे. तर त्याच्यानंतर जो पार्ट येतो तो आहे युनिट नंबर 3 जो की आहे UI कॉम्पोनंट्स अँड लेआउट्स. तर ह्या युनिटमध्ये आपण जो काही कंट्रोल फ्लो असणार आहे आणि जो काही आपल्या डायरेक्टरीचं स्ट्रक्चर असणार आहे जे की आपण डेव्हलपमेंटसाठी यूज करणार आहे, तर त्याचं कंट्रोल फ्लो आणि डायरेक्टरीचं जे स्ट्रक्चर आहे, तर ह्या गोष्टी आपण 3.1 मध्ये शिकणार आहोत. 3.2 मध्ये जो पॉईंट असणार आहे तो आहे कॉम्पोनंट ऑफ अ स्क्रीन अँड फंडामेंटल UI डिझाईन. तर आपण एखाद्या स्क्रीनवरती ॲप्लिकेशन डेव्हलप करत असतो, त्याच्यात जे कॉम्पोनंट्स असतात ते कॉम्पोनंट्स आणि जे काही UI डिझाईन करण्यासाठी फंडामेंटल्स गरजेचे असतात त्या सगळ्या गोष्टी आपण 3.2 मध्ये बघणार आहोत. 3.3 आहे लिनियर लेआउट. आता इथं आला पार्ट लेआउटचा, म्हणजेच लिनियर लेआउट, ॲब्सोल्यूट लेआउट, फ्रेम लेआउट, टेबल लेआउट अँड रिलेटिव्ह लेआउट. हे सगळे टाईप्स आहेत लेआउटचे. तर जो आहे 4th चॅप्टर त्याचं नाव आहे डिझायनिंग युजर इंटरफेस विथ व्ह्यू. आता व्ह्यू पार्टमध्ये कोणकोणत्या प्रकारचे व्ह्यू येतील, टेक्स्ट व्ह्यू येतील,
एडिट टेक्स्ट येतील, बटन्स, इमेज बटन, टॉगल बटन, रेडिओ बटन आणि रेडिओ ग्रुप्स. त्याच्यानंतर येणार चेकबॉक्स अँड प्रोग्रेस बार. हा सर्व पॉईंट आपण 4.1मध्ये असणार आहे. 4.2मध्ये जो पार्ट येईल तो येईल लिस्ट व्ह्यू. आता टेक्स्ट व्ह्यू झाला, आता लिस्ट व्ह्यू. त्याच्यामध्ये ग्रिड व्ह्यू, इमेज व्ह्यू, स्क्रोल व्ह्यू, कस्टम टोस्ट अलर्ट या सगळ्या गोष्टी 4.2मध्ये अँड 4.3मध्ये असणार आहे. टाईम अँड डेट पिकर. युनिट नंबर 5. युनिट नंबर 5 इज ॲक्टिव्हिटी अँड मल्टीमीडिया विथ डेटाबेसेस. तर आता इथं आपल्याला काय आला, मल्टीमीडिया आणि डेटाबेसचा यूज आला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा युजफुल गोष्टी आहेत. इंटेंट फिल्टर. 5.2 ॲक्टिव्हिटी लाईफसायकल, ब्रॉडकास्ट लाईफसायकल. 5.3 कंटेंट प्रोव्हायडर फ्रॅगमेंट्स. 5.4 सर्व्हिस. फीचर्स ऑफ सर्व्हिस, अँड्रॉइड प्लॅटफॉर्म सर्व्हिस, डिफायनिंग न्यू सर्व्हिस, सर्व्हिस लाईफसायकल, परमिशन, एक्झाम्पल ऑफ सर्व्हिस. नेक्स्ट आहे 5.5 दॅट इज अँड्रॉइड सिस्टीम आर्किटेक्चर, मल्टीमीडिया फ्रेमवर्क, प्ले ऑडिओ अँड व्हिडिओ, टेक्स्ट टू स्पीच, सेन्सर्स, असिंक टास्क्स. या सगळ्या गोष्टी आपण 5.5मध्ये बघणार आहोत. तर 5.6मध्ये आहे ऑडिओ कॅप्चर अँड कॅमेरा. 5.7 इज ब्लूटूथ अँड ॲनिमेशन. अँड 5.8 इज SQLite डेटाबेस, नेसेसिटी ऑफ SQLite, creation and connection of database, extracting value from the cursors and transactions. And the last chapter is chapter number 6. The name of chapter is security and application deployment. त्याच्यामध्ये 6.1ला आहे SMS टेलिफोनी. 6.2 location based service that are creating the project, getting the maps API key, displaying the map, displaying the zoom control, navigating to a specific location, adding markers, getting location, geocoding and reverse geocoding, getting location data, monitoring the location. म्हणजेच लोकेशन रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील, म्हणजे लोकेशनचं मॉनिटरिंग असेल, डिस्प्ले असेल, नेव्हिगेशन असतील, ॲडिंग असेल, जिओ कोड असतील, तर या सगळ्या गोष्टी आपण 6.2मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर येतो 6.3 दॅट इज अँड्रॉइड सिक्युरिटी मॉडेल, डिक्लेअरिंग अँड युजिंग परमिशन्स, युजिंग कस्टम परमिशन्स. म्हणजे याच्यामध्ये सिक्युरिटी आणि परमिशनचा पार्ट येतो तो 6.3मध्ये. अँड 6.4 इज ॲप्लिकेशन डिप्लॉयमेंट. म्हणजेच आता आपण आपलं ॲप्लिकेशन डिप्लॉय करायचं. त्याच्यामध्ये क्रिएटिंग स्मॉल ॲप्लिकेशन, सायनिंग ऑफ ॲप्लिकेशन, डिप्लॉईंग ॲप ऑन द गुगल प्ले स्टोअर, बिकम अ पब्लिशर, डेव्हलपर कन्सोल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण या सब्जेक्टमध्ये 6 चॅप्टरमध्ये 6 युनिटमध्ये आपण बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याला 70 मार्क असणार आहेत. आणि जे काही बुक्स आपल्याला लागणार आहेत तर ते बुक्स आहे, फर्स्ट बुक इज अँड्रॉइड, द ऑर्थर ऑफ अँड्रॉइड इज दीक्षित प्रसन्न कुमार. द पब्लिकेशन इज विकास पब्लिकेशन, न्यू दिल्ली. टायटल ऑफ बुक सेकंड, प्रो अँड्रॉइड 5 दॅट इज मॅकलॅन डेव्हिड, कोमॅटनी, सत्या, ॲलन ग्रँट. The publication is Appress publication. And the third book is Android Programming for Beginners, that is Horton John. The publication is Packet publication. प्रॅक्टिकल्सबद्दल डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट प्रॅक्टिकल जो आहे तो आहे कम्पेअर व्हायरियस ऑपरेटिंग सिस्टीम विथ द अँड्रॉइड OS. म्हणजे अँड्रॉइडची जी काही OS आहे त्याच्यासोबत आपल्याला ज्या काही बाकीच्या अँड्रॉइड सिस्टीम असणार, अँड्रॉइड नाही, ज्या काही बाकीच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स असणार आहेत, जसं की विंडोज असेल, मॅक असेल, त्याचबरोबर आपल्याला ब्लॅकबेरीची जी काही ऑपरेटिंग सिस्टीम असेल ती असेल, किंवा ॲपलचे OS असेल, तर अशा प्रकारच्या ज्या काही व्हरायटी ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहेत तर त्या आपण कम्पेअर करायच्या आहेत. हा झाला प्रॅक्टिकल नंबर 1. तर सेकंड प्रॅक्टिकल आहे कॉन्फिगर इन्स्टॉल.
जावा डेव्हलपमेंट किट म्हणजेच JDK, अँड्रॉइड स्टुडिओ अँड अँड्रॉइड SDK. तर जावा डेव्हलपमेंट किट यूज करताना आपण काय करतो, जो काही जावाचा सेटअप असेल त्याला त्याचा पाथ घेतो आपण, त्याचा एन्व्हायरमेंट सेट करतो. जो काही त्याचा एन्व्हायरमेंट असेल तो सेट झाला, त्याचा पाथ सेट झाला, तर नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहे, जो काय आपला अँड्रॉइड SDK असणार आहे तर तो आपण डाउनलोड करून इन्स्टॉल करायचा आहे. त्याच्यानंतर त्याचा जो काही पाथ असेल, त्याचा जो काही एन्व्हायरमेंट असेल तो आपण सेट करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजेच त्यामध्ये आपण काय करणार आहे, जो काही अँड्रॉइड डेव्हलपमेंट टूल असेल म्हणजेच ADT असेल त्याचं प्लगिन्स आपण सेटअप करून घेणार आहे. त्याच्यानंतर ज्या काही आपण डेव्हलपमेंटसाठी टूल यूज करणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपण कॉन्फिगर करून घेणार आहोत आणि त्या यूज करणार आहोत. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती स्टेप आहे क्रिएटिंग अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हाइस. म्हणजेच आता अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हाइस आपल्याला क्रिएट करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल कोड रन करणार आहोत आपल्या अँड्रॉइडचा. म्हणजेच ॲक्च्युअल एखादा ॲप्लिकेशन फिजिकली त्या मोबाईलवरती न इन्स्टॉल करता आपण काय करणार आहे, व्हर्च्युअली त्याला इन्स्टॉल करणार आहोत. हा झाला प्रॅक्टिकल नंबर 2. तर प्रॅक्टिकल नंबर 3 जो आहे तो आहे कॉन्फिगर अँड्रॉइड डेव्हलपमेंट टूल ADT प्लगइन अँड क्रिएट अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हायसेस. जसे की प्रॅक्टिकल नंबर 2मध्ये आपण पाहिलेलं आहे की अँड्रॉइड स्टुडिओ इन्स्टॉल करायचा, SDK इन्स्टॉल करायचा आणि त्याच्यानंतर अँड्रॉइड डेव्हलपमेंट टूल म्हणजेच ADT प्लगइन यूज करायचे आणि त्याचे जे काही अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हाइस असेल तर तो क्रिएट करायचा. मग याच्यामध्ये APK असतील, त्याच्यामध्ये ADT असेल, XML एडिटर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये प्रॅक्टिकली शिकणार आहोत. तर हा झाला प्रॅक्टिकल नंबर 3. आता येतो प्रॅक्टिकल नंबर 4. द नेम ऑफ प्रॅक्टिकल इज डेव्हलप अ प्रोग्राम टू डिस्प्ले हॅलो वर्ल्ड ऑन द स्क्रीन. म्हणजे जसं आपण बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये बघतो तर तसा हा आहे हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम. याच्यामध्ये आपण JDK यूज करणार आहोत. JDK अगोदर यूज केलेला आहे. JVM असेल, DVM असेल, ADT यूज करून या सगळ्या गोष्टी इन्स्टॉल कॉन्फिगरेशन झाल्यानंतर जो काही आपला व्हर्च्युअल मशीन असेल त्याच्यावरती आपण या सगळ्या गोष्टी रन करणार आहोत. मग थोडा कोड आपल्याला अँड्रॉइड स्टुडिओ स्वतः प्रोव्हाइड करतं. जो काही जो बेस कोड असणार आहे स्टँडर्ड तो त्याच्यामध्ये असणार आहे बॅकग्राऊंडला. आणि त्याच्यानंतर जो काही आपल्याला कोड टाकायचा तो आपण त्याच्यामध्ये एम्बेड करणार आहोत. तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 5. डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट लिनियर लेआउट अँड ॲब्सोल्यूट लेआउट. आता इथे सगळा पार्ट आला तो लेआउटचा पार्ट आलेला आहे. तर लेआउटमध्ये काय बघतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे लेआउट्स असतील. मग त्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. लिनियर लेआउट असेल, लिनियरमध्ये हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल असेल. त्याचबरोबर आपल्याला कुठला आहे तर त्याच्यामध्ये लिनियर आणि ॲब्सोल्यूट 2 लेआउट पडतात. त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यानंतर जो नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 6. दॅट इज डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट फ्रेम लेआउट, टेबल लेआउट अँड रिलेटिव्ह लेआउट. म्हणजेच प्रॅक्टिकल नंबर 5मध्ये आपण थोडे लेआउट बघितलेले. त्याच्यानंतर जो काही दुसरा नेक्स्ट पार्ट येतो तो येतो फ्रेम लेआउट, टेबल लेआउट अँड रिलेटिव्ह लेआउट. ह्या गोष्टी आपण प्रॅक्टिकल नंबर 6मध्ये बघणार आहोत. मग लेआउटमध्ये जो काही बटन्स असतील त्या बटनसाठी फ्रेममध्ये कोणते बटन कोणत्या साईडला हवेत अशा प्रकारच्या गोष्टी फ्रेममध्ये आपण चेक करणार. रिलेटिव्ह लेआउटमध्ये पण सिमिलर की कोणकोणत्या गोष्टी कुठे कुठे प्लेस व्हायला लागतात. आणि त्यानंतर टेबल लेआउटमध्ये किती रो असतील, किती कॉलम्स असतील ह्या सगळ्या गोष्टी टेबलमध्ये येणार आहेत. तर त्यानंतर नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 7. डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट टेक्स्ट व्ह्यू अँड एडिट टेक्स्ट. म्हणजे हा प्रॅक्टिकल आला रिलेटेड टू द टेक्स्ट. म्हणजे पहिला पॉईंट आहे तो टेक्स्ट व्ह्यू करायचा आणि त्याच्यानंतर आहे टेक्स्ट एडिट करायचा. टेक्स्ट व्ह्यू करण्यासाठी आपण काय करतो, जो काही XMLची फाईल असेल किंवा जावाच्या क्लासमध्ये आपण ज्या काही गोष्टी लिहिणार आहेत ग्राफिकल युजर इंटरफेसमध्ये व्ह्यू ह्या ग्रुपमध्ये, तर त्या गोष्टी आपल्याला व्ह्यूमध्ये दिसणार आहेत. टेक्स्ट व्ह्यूमध्ये आपल्याला हा पार्ट बघायचा आहे. मग त्याच्यामध्ये जे काही विजेट्स असतात मग त्याच्यामध्ये टेक्स्ट व्ह्यूमध्ये आपल्याला टेक्स्ट व्ह्यू असेल, प्लेन टेक्स्ट असेल, लार्ज टेक्स्ट असेल, मीडियम टेक्स्ट असेल, स्मॉल टेक्स्ट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी टेक्स्टमध्ये येऊन जातात.
आणि ज्यावेळेला आपण एडिट टेक्स्ट यूज करणार असणार तर त्याच्यामध्ये आपल्याला टेक्स्टचा फील्ड मिळतो. म्हणजे आपण ज्या ठिकाणी टेक्स्ट इन्सर्ट करतो मग त्या टेक्स्टमध्ये आपल्याला टेक्स्ट असेल, प्लेन टेक्स्ट असेल, युजर नेम असेल, पासवर्ड्स असतील, असे जी काही टेक्स्ट बॉक्समध्ये आपण ज्या गोष्टी इन्सर्ट करतो त्याला आपण एडिट करू शकतो. तर या गोष्टी आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत. तर याच्यानंतर जो नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 8 जो की आहे डेव्हलप प्रोग्राम टू इम्प्लिमेंट ॲटो कम्प्लीट टेक्स्ट व्ह्यू. तर टेक्स्ट व्ह्यू नंतर जो पार्ट येतो तो येतो ॲटो कम्प्लीट टेक्स्ट व्ह्यू. ॲटो कम्प्लीटमध्ये आपण काय यूज करणार आहे, जी काही आपण ऑलरेडी इन्सर्ट केलेलं असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर टेक्स्टला आपण एखादा कंटेक्स्ट दिला असेल तर तो अँड्रॉइड ॲटो कम्प्लीट टेक्स्ट व्ह्यू ह्या टेक्स्ट फील्डमध्ये एडिटेबल असणार आहे. मग त्या गोष्टी आपल्याला तिथे ड्रॉपडाऊन मेनूमध्ये डिस्प्ले करायचं असतं. म्हणजे सजेशन्स ॲटो कम्प्लीट म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल ए टाकल्यानंतर काय ज्या गोष्टी येतात ए ॲपल ABCD ज्या काही गोष्टी याच्या अगोदर त्या टेक्स्ट बॉक्समध्ये इन्सर्ट झालेल्या होत्या त्या गोष्टी आपल्याला सजेशनला दिसणार. आणि त्याच्यानंतर जो प्रॅक्टिकल आहे तो आहे प्रॅक्टिकल नंबर 9 डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट बटन, इमेज बटन अँड टॉगल बटन. तर म्हणजे या प्रोग्राममध्ये आपण बटन्स यूज करणार आहोत. बटनचे इम्प्लिमेंटेशन, इमेज बटन अँड जी काही टॉगल बटन असतात त्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये यूज करणार आहोत. बटनमध्ये स्मॉल बटन असेल, रेडिओ बटन असेल, या गोष्टी येतात. इमेज बटनमध्ये इमेज असणार, त्याच्यामध्ये जे काही आपण इमेज इन्सर्ट करणार तो इमेज ॲज अ बटन म्हणून काम करणार. टॉगल बटन म्हणजे ऑन ऑफ अशा प्रकारचे जे बटन असतात ते टॉगल बटन. तर जे काही बटन्स रिलेटेड पार्ट असणार आहे तो आपण या प्रॅक्टिकलमध्ये कवर करणार आहोत. तर प्रॅक्टिकल नंबर 10. तर आता जे आपल्याला ह्या साईडला जे राईट साईडला आपल्याला दिसतात स्टार मार्कमध्ये, जसं की स्टार्टपासून आपण बघा प्रॅक्टिकल नंबर 1 पासून जे काही स्टार मार्क आपल्याला दिसतात तर ते स्टार मार्क आपल्याला कंपल्सरी घ्यावे लागतात. मग जे काही स्टार मार्क असतील ते प्रोग्राम्स आपण घेणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 10 जो की स्टार मार्क आहे डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट लॉग इन विंडो युजिंग अबाव UI कंट्रोल. म्हणजे इथं काय आला, लॉग इनची विंडो आली आणि जे काही युजर इंटरफेसचे कंट्रोल असतील म्हणजेच UI कंट्रोल्स, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत. मग लॉग इनमध्ये आपण काय करणार आहे, टेक्स्ट घेणार आहे. टेक्स्ट व्ह्यू असेल, टेक्स्ट असेल, एडिट टेक्स्ट असेल, तर टेक्स्ट रिलेटेड भाग आपला लॉग इनमध्ये येणार. आणि त्याच्यानंतर जे काही UI असणार आहे युजर इंटरफेस, तर त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये घेणार. लॉग इनमध्ये आपला युजर नेम असेल, पासवर्ड असेल, साइन इन बटन, लॉग इन बटन, त्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या प्रॅक्टिकलमध्ये कवर होतात. तर याच्यानंतर आहे प्रॅक्टिकल नंबर 11 जो की आहे डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट चेकबॉक्स. आता याच्या अगोदर आपण चेकबॉक्स यूज केलेला आहे बऱ्याच ठिकाणी, तर त्या चेकबॉक्स आपल्याला कसे यूज करायचे ते आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत. तर चेकबॉक्स झाल्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 12 आहे तो आहे रिलेटेड टू द रेडिओ बटन किंवा रेडिओ बटन. डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट रेडिओ बटन अँड रेडिओ ग्रुप. तर रेडिओ बटन म्हणजे गोल दिसतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक सिंगल डॉट दिसतो, तर तो झाला आपला रेडिओ बटन जो की लास्ट सेमिस्टरला आपण जावास्क्रिप्टमध्ये फॉर्म एलिमेंटमध्ये सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या. सिमिलर प्रकारे त्याच गोष्टी आहेत अँड्रॉइडमध्ये आपल्या फॉर्म एलिमेंटमध्ये. मग रेडिओ बटन्स असतात जसे की आपण जेंडर सिलेक्ट करताना यूज करतो. जेंडर मेल असेल, फिमेल असेल तर त्या ठिकाणी आपण मोस्टली रेडिओ बटन यूज करतो. तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 13 जो की आहे डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट प्रोग्रेस बार. प्रोग्रेस बार म्हणजे आपण एखादा प्रोग्रेस म्हणजे एखाद्या वेळेला आपण काही गोष्टी लोड करत असेल तर त्या गोष्टी कितीपर्यंत लोड झाल्या किंवा किती त्याचा पर्सेंटेज लोड झालेला आहे त्या गोष्टी दाखवायचं काम आपण प्रोग्रेस बारनं करतो. मग प्रोग्रेस बारमध्ये पण टाईप आहेत, स्मॉल प्रोग्रेस बार, लार्ज, नॉर्मल, हॉरिझॉन्टल, अशा प्रकारे प्रोग्रेस बार जे काय असतील ते आपण या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत. तर त्यानंतर आहे प्रॅक्टिकल नंबर 14 जो की आहे डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट लिस्ट व्ह्यू, ग्रीड व्ह्यू, इमेज व्ह्यू अँड स्क्रोल व्ह्यू. म्हणजे याचा अर्थ व्ह्यूचा जो काही कंटेंट असेल तर तो सगळा पार्ट असेल तो आपला प्रॅक्टिकल नंबर 14मध्ये कवर होतो. लिस्ट व्ह्यूमध्ये नंबर ऑफ लिस्ट आपल्याला आयटम्स दिसणार आहेत. त्याच्यानंतर ग्रीड व्ह्यूमध्ये जे काय आयटम्स आहेत ते आपल्याला ग्रीड स्वरूपात दिसणार आहेत.
आणि त्याच्यानंतर इमेज व्ह्यूमध्ये जे काही इमेजेस असतील त्या सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. आणि स्क्रोल व्ह्यूमध्ये जो काही आपल्याला स्क्रोलिंगचा भाग असेल वर्टिकल, तो आपल्याला स्क्रोल व्ह्यूमध्ये दिसणार आहे. तर ह्या काही व्ह्यूच्या गोष्टी आहेत त्या आपण 14मध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर जो प्रॅक्टिकल येतो तो येतो प्रॅक्टिकल नंबर 15. द नेम ऑफ प्रॅक्टिकल इज डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट कस्टम टोस्ट अलर्ट. कस्टम टोस्ट अलर्ट म्हणजे एखाद्या वेळेला आपण एखादा SMS सेंड केल्यानंतर आपल्याला बॉटमला काहीतरी एक मॅसेज शो होतो, मॅसेज एखादा शो होतो की सेंडिंग मेसेज किंवा अपलोडिंग अ व्हिडिओ किंवा यू कांट टेक अ स्क्रीनशॉट. अशा प्रकारचे जे मॅसेजेस 1-2 सेकंद येऊन ॲटोमॅटिकली गायब येतात, ॲटोमॅटिकली येतात, ह्याला आपण काय म्हणतो, टोस्ट अलर्ट. मग तो आपण कस्टमाइज करू शकतो, कस्टम टोस्ट अलर्ट. तर तो कशाप्रकारे आपण इथे यूज करणार आहेत तर हे आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर जो प्रॅक्टिकल आहे तो आहे प्रॅक्टिकल नंबर 16. डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट डेट अँड टाईम पिकर. म्हणजे आपण हा मोस्ट ऑफ द टाईम फॉर्ममध्ये यूज करतो, लॉग इनला किंवा फॉर्म रजिस्ट्रेशनच्या वेळेला. म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ काय असेल, टायमिंग काय असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण इथे यूज करणार आहोत. डेट पिकरमध्ये आपण डेट घेणार आहेत, कॅलेंडर आपण इन्सर्ट करून घेणार आहेत. त्याच्यानंतर टाईम पिकरमध्ये आपण त्याचा जो काही टाईम सेट असेल, आवर्स असेल, मिनिट असेल किंवा सेकंद असतील, जो फॉर्मॅट आपण यूज करणार त्यानुसार आपण ते घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर येतो प्रॅक्टिकल नंबर 17. डेव्हलप अ प्रोग्राम टू क्रिएट ॲन ॲक्टिव्हिटी. म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी क्रिएट करण्यासाठी आपण हा प्रॅक्टिकल परफॉर्म करायचा आहे. तर याच्यामध्ये आपण ॲक्टिव्हिटी जी काही CPP जावा प्रोग्रामिंगमध्ये जे काही आपण फंक्शन्स यूज केलेले आहेत, जसं की मेन फंक्शन असेल, XMLच्या काही फाईल असेल, कंटेंट असेल, तर त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ह्याच्यामध्ये कोड आपण करायचा आहे. मोस्ट ऑफ द टाईम आपण ह्याच्यामध्ये फंक्शन्स यूज करणार आहोत, जसं की मेन फंक्शन असेल किंवा अदर दॅन जे काही फंक्शन्स असेल, तर त्या गोष्टी आपण याच्यामध्ये कवर करणार आहोत. त्यानंतर प्रॅक्टिकल नंबर जो काय आहे 18 आहे. डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट न्यू ॲक्टिव्हिटी युजिंग एक्सप्लिसिट इंटेंट अँड इम्प्लिसिट इंटेंट. आता इंटेंट ह्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघायच्या आहेत. मग त्यातमध्ये 2 असेल, इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट. या दोन्ही गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. मग यात आपल्या इंटेंटचे 2 प्रकार, एक म्हणजे इम्प्लिसिट, सेकंड म्हणजे एक्सप्लिसिट. मग त्याचा सिंटॅक्स आला, त्याचे जे काही कोड असेल त्या गोष्टी आपण कोड करायच्या. नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 19. डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट कंटेंट प्रोव्हायडर. कंटेंट प्रोव्हायडर म्हणजे जे काही कंटेंट असेल, फॉर एक्झाम्पल डेटाबेसमधून आपल्याला काही डेटा त्याला द्यायचा असेल एखाद्या फॉर्ममध्ये, किंवा ऑलरेडी आपण काही डेटा इन्सर्ट करून त्याला दिलेला असेल, तर त्या गोष्टी आपण कंटेंट प्रोव्हायडरमध्ये देणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे काही डेटाबेस रिलेटेड आपले क्वेरी असतील, इन्सर्ट असेल, अपडेट डिलीट क्वेरी असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्या अगोदर माहीत पाहिजेत. मग SQL असेल, SQL डेटाबेस असेल, तर ह्या गोष्टी आपण कंटेंट प्रोव्हायडर क्लासमध्ये घेणार आहोत. मग त्या क्लासमध्ये आपण आपला कोड करून तो रन करणार आहोत. तर प्रॅक्टिकल नंबर 20 आहे डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट सर्व्हिस. मग आता अँड्रॉइडमध्ये ज्या काही सर्व्हिसेस असतील तर त्या सर्व्हिस आपण ह्याच्यामध्ये यूज करायच्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी इंटरनेटची सर्व्हिस असेल, डाउनलोडिंगची सर्व्हिस असेल, एखादा डेटा प्रोसेसिंग करायची सर्व्हिस असेल, अपडेशन असेल, कंटेंट प्रोव्हायडरचं अपडेशन असेल, अशा ज्या काही प्रकारच्या सर्व्हिस असणार आहेत, ज्या काही रन करायच्या असतील, तर ह्या गोष्टी आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये शिकणार आहोत. तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 21. डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट ब्रॉडकास्ट रिसिव्हर. तर याच्यामध्ये ब्रॉडकास्ट ही गोष्ट आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. ज्या गोष्टी ब्रॉडकास्ट रिलेटेड असणार आहेत त्या गोष्टी ब्रॉडकास्टमध्ये आपण ह्या प्रॅक्टिकल नंबर 21मध्ये कवर करणार आहोत. प्रॅक्टिकल नंबर 22 आहे डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट सेन्सर्स. मग आता आपल्या अँड्रॉइडच्या डिव्हाइसमध्ये, हार्डवेअरमध्ये जे काही व्हरायटी ऑफ सेन्सर्स असेल, तर ते सेन्सर्स आपल्याला वर्किंग करायचे असणार. त्यावेळेला आपण काय करणार आहे, आपण प्रॅक्टिकल नंबर 22 बघणार आहोत की ज्याच्यामध्ये सेन्सरचं इम्प्लिमेंटेशन कशाप्रकारे होणार आहे. तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 23. डेव्हलप अ प्रोग्राम टू बिल्ड कॅमेरा.
म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनमधून आपल्याला कॅमेराचा ऑप्शन ऑन करून देता येईल. यासाठी आपण प्रॅक्टिकल नंबर 23 बघणार आहोत. प्रॅक्टिकल नंबर 24 डेव्हलप अ प्रोग्राम फॉर प्रोव्हाइडिंग ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या वेळेला ब्लूटूथ आपल्याला स्कॅन करायचं असेल, एखादी लिस्ट बघायची असेल आणि त्याला पेअर करायचं असेल, तर ब्लूटूथची सिस्टीम आपण आपल्या ॲपमध्ये देण्यासाठी प्रॅक्टिकल नंबर 24 आपण परफॉर्म करणार आहोत. प्रॅक्टिकल नंबर 25 डेव्हलप अ प्रोग्राम फॉर ॲनिमेशन. जे काही ॲनिमेशन आपल्याला करायचं असणार आहे त्या गोष्टी आपण याच्यामध्ये घेणार आहोत. मग ते ॲनिमेशन इमेजसाठी असेल, टेक्स्टसाठी असेल किंवा कोणत्याही अदर ऑब्जेक्टसाठी असेल, तर त्या गोष्टी आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये कवर करणार आहेत. नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 26 परफॉर्म असिंक टास्क युजिंग SQLite. जे काही SQLiteचा यूज करून आपण जे काही असिंक करणार आहे त्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर तो प्रॅक्टिकल नंबर 27 याच्यामध्ये तो आपण क्रिएट सिम्पल ॲप्लिकेशन विथ लॉग इन मॉड्यूल ऑन सक्सेसफुल लॉग इन, चेंज द टेक्स्ट व्ह्यू, लॉग इन सक्सेसफुल अँड ऑन द लॉग इन फेल, अलर्ट युजर युजिंग टोस्ट मेसेज, लॉग इन फेल. तर ज्या काही प्रिव्हियस प्रॅक्टिकल आपण घेतलेले होते त्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला इथे एक लॉग इनचा फॉर्म तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट आणि व्हॅलिडेशन आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. त्यानंतर येतो प्रॅक्टिकल नंबर 28 क्रिएट लॉग इन ॲप्लिकेशन व्हेअर यू विल हॅव टू व्हॅलिडेट युजर नेम अँड पासवर्ड टिल द युजर नेम अँड पासवर्ड इज नॉट व्हॅलिडेटेड, लॉग इन बटन शुड नॉट रिमेन डिसेबल. म्हणजे जोपर्यंत आपला जो टेक्स्ट इन्सर्ट केलेला करेक्ट नसेल तोवर आपल्याला लॉग इन बटन डिस्प्ले होणार नाही. आणि ज्यावेळेला आपण डेटा करेक्ट इन्सर्ट करणार त्यावेळेला आपल्याला लॉग इन बटन व्हिजिबल होणार. तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल नंबर 29 डेव्हलप अ प्रोग्राम टू सेंड SMS अँड रिसीव SMS. म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनमधून एखादा SMS सेंड करायचा आणि त्याच्यामधून रिसीव करायचा. तर ते कसं करायचा त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. नेक्स्ट प्रॅक्टिकल येतो प्रॅक्टिकल नंबर 30 डेव्हलप अ प्रोग्राम टू सेंड अँड रिसीव ईमेल. जे ईमेल सेंड करण्यासाठी आणि रिसीव करण्यासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत तर त्या गोष्टी आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये शिकणार आहोत. म्हणजे मेल टू किंवा रिसिव्हर टू किंवा रिसीव कोण मेल करणार आणि कोण रिसीव करणार त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर येतो प्रॅक्टिकल नंबर 31 डिप्लॉय मॅप बेस्ड ॲप्लिकेशन पार्ट 1. म्हणजे याच्यामध्ये आपण मॅपचा यूज करणार. मॅप म्हणजे गुगल मॅप्स जे काही आपल्या अँड्रॉइड डिव्हायसेसमध्ये इनबिल्ट असतं. मग गुगल मॅपचा यूज करून एखादा मॅपचा जो काही डिव्हाइस असेल किंवा जे काही ॲप्लिकेशन असेल तर ते आपण याच्यामध्ये शिकायचं आहे. आणि त्यानंतर प्रॅक्टिकल नंबर येतो 32 दॅट इज डिप्लॉय मॅप बेस्ड ॲप्लिकेशन पार्ट 2. याच्यामध्ये जे काही मॅप रिलेटेड आपण ॲप्लिकेशन तयार केलेलं होतं ते आपण डिप्लॉय करायचं आहे. तर अशा प्रकारे भरपूरशा व्हरायटी ऑफ प्रॅक्टिकल आपल्याला इथं शिकायला मिळणार आहेत. मग जे काही स्टार मार्क आपल्याला इथं दिसतो ह्या राईट साईडला तर तितके प्रॅक्टिकल्स आपल्याला करणे कंपल्सरी असणार आहे. मग त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत.